नेहमीचीच तीच बटाट्याची रस्सा भाजी, सुकी भाजी करून खाण्यापेक्षा अशी थोडीशी वेगळ्या पद्धतीची अतिशय चमचमीत आणि खायला टेस्टी भाजी जर घरच्या घरी तुम्ही बनवली तर नक्कीच हॉटेलमध्ये जाणं विसरून जाल. इतकी ही भाजी खायला चविष्ट आणि टेस्टी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं बनवायला सुद्धा खूप जास्त सोपी आहे. अगदी फटाफट बनून तयार होते. एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काहीच नसेल आणि अतिशय चमचमीत आणि हॉटेलसारखी टेस्टी भाजी खायची इच्छा होत असेल तर त्यावेळेला ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे बघा मी 2 बटाटे साल काढून घेतलेले आहेत. बटाट्याची भाजी बनवतोय त्यामुळे इथे आपल्याला 2 बटाटे घ्यायचे आहेत. बटाट्यांची साल काढून झालेली आहे आणि त्यानंतर बटाट्याचे आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. बटाट्याचे तुकडे करून झाले की त्यानंतर आहे ना याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे वाटून घेण्याकरता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं. खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरवर फिरून या बटाट्याच्या तुकड्यांची बारीक अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. बटाटे मिक्सरला फिरून याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. यामध्ये बटाट्याचे तुकडे शिल्लक राहिलेले नाही आहेत. आता तयार करून घेतलेली ही पेस्ट एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये घालूयात एक छोटा पाव चमचा हळद, त्याचबरोबर अर्धा चमचा यामध्ये धने जिरे पावडर घालायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट मी यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे. त्याचबरोबर यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे सगळं व्यवस्थित आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपण ही फक्त बटाट्यांची पेस्ट घेतलेली आहे. याला छान बाइंडिंग यावं याकरता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन पीठ. तर सुरुवातीला मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. सगळं बेसन पीठ एकदाच न घालता थोडं थोडं बेसन पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि याचं सैलसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये असलेल्या बेसन पिठाच्या गुठळ्यासुद्धा आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने थोडं थोडं बेसन पीठ मी यामध्ये घालत हे असं दाटसर बॅटर तयार केलेलं आहे. यामध्ये बेसन पिठाच्या गुठळ्या शिल्लक राहिलेल्या नाही आहेत. तर हे मिश्रण आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाही. इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. आता हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे त्यामुळे इथे मी प्लेट घेतलेली आहे. याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे मग मिश्रण वाफवल्यानंतर या प्लेटला चिकटत नाही. तर प्लेटला तेल लावून घेतल्यानंतर हे तयार केलेलं मिश्रण आता आपल्याला प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे. हे प्लेटमध्ये व्यवस्थित एकसारखं पसरून घ्यायचं आहे. कुठे जाड किंवा कुठे पातळ असं करायचं नाही. प्लेटमध्ये एकसारखं व्यवस्थित हे पसरून झालं की आता याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आणि त्यासाठी इथे मी अगोदरच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. पाण्याला चांगली उकळी फुटलेली आहे. कढईमध्ये एक रिंग ठेवली आहे. यावरती आपल्याला ही प्लेट ठेवून द्यायची आहे. त्यानंतर यावर झाकण ठेवून आपण 10 ते 12 मिनटं याला वाफवून घेणार आहोत. आता हे वाफवून तयार होतंय तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेणार आहोत. आता वाटण करण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात एक मध्यम आकाराचा रफली कट करून घेतलेला कांदा, त्याचबरोबर 1 इंच आल्याचे अगदी बारीक केलेले तुकडे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्याचे बारीक तुकडे घातलेले आहेत. सोबतच 2 हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये घातलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पाणी न घालताच याला मिक्सरवर पल्स मोडवरती अशा पद्धतीने बारीक असं वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त याची फाईन पेस्ट करायची नाही. थोडंसं असं ओबडधोबडच आपल्याला याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे. तर अशा रीतीने इथे आपलं हिरवी मिरची, आलं, लसूण, कांदा आणि कोथिंबीरीचं वाटण तयार झालं. त्यानंतर इथे बघा एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बिया काढून मी रफली कट करून घेतलेला आहे. याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि पाणी न घालताच याचे मिक्सरवर फिरून आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची. आता ही सगळी तयारी होईस तोपर्यंत इथे बघा जे मिश्रण आपण सुरुवातीला वाफवायला ठेवलेलं होतं ते सुद्धा मस्त असं वाफवून तयार झालेलं आहे. याला चेक करून बघितलं तर बोटाला अजिबात मिश्रण चिकटत नाही आहे. याचाच अर्थ हे व्यवस्थित वाफवलं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे तुमचं तयार झालं आहे. आता याला संपूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे. तर हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण इथे एक पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर हे बघा इथे मी त्यासाठी आहे ना 4 चमचे ताजं आणि कमी आंबट असलेलं घट्टसर दही घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात पाव चमचा हळद, त्याचबरोबर 1 चमचाभर इथे मी लाल तिखट घातलेलं आहे. यानंतर अर्धा चमचा धने जिरे पावडर घालायची. अर्धा चमचा यामध्ये घालूयात किचन किंग मसाला. अर्धा चमचा यामध्ये घालायचा आहे मटन मसाला. त्यानंतर अर्धा चमचा कसुरी मेथी मी यामध्ये घातलेली आहे.
आता हे सगळे मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत. आता ही पेस्ट भाजीमध्ये घातल्यामुळे एकतर भाजीला दाटसरपणा येतो, छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि दुसरी गोष्ट भाजी आहे ना चवीला हॉटेलमध्ये जशी भाजी मिळते ना अगदी तशीच लागते. त्यामुळे ही पेस्ट आपण भाजीमध्ये घालणार आहोत. तर हे बघा छान अशी ही पेस्ट आपली इथे तयार झालेली आहे. आता तोपर्यंत इथे बघा आपलं हे जे मिश्रण आपण वाफवून घेतलेलं होतं ना ते सुद्धा गार झालेलं आहे. आता याच्या आपल्याला चौकोनी तुकड्यांमध्ये वड्या कट करून घ्यायच्या आहेत. इथे मी चौकोनी तुकड्यांमध्ये याला कट करून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शंकरपाळीच्या आकारामध्ये सुद्धा याला कट करून घेतलं तरीही चालेल. तर हे बघा हे अगदी व्यवस्थित वाफवलेलं आहे, त्यामुळे याच्या बघा वड्या सहज निघत आहेत, अजिबात याचे तुकडे सुद्धा पडत नाही आहेत. चौकोनी वड्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत. सगळ्या वड्या ताटातून काढून मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि हे बघा याचे अजिबात तुकडे सुद्धा पडलेले नाही आहेत. आता आपण भाजी करायला घेऊयात. तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये 2 ते 2.5 पळ्या इतकं तेल घ्यायचं आहे. तर भाजी आज आपण मस्त चमचमीत बनवतोय, त्यामुळे नेहमीपेक्षा थोडंसं तेल यामध्ये जास्त घालायचं. तेल चांगलं तापलं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं. जिरं छान फुललं की मग आपण यामध्ये घालणार आहोत कांदा, आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण. त्यानंतर आहे ना याला मध्यम गॅसवरती आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. याला तोपर्यंत परतून घ्यायचं जोपर्यंत याचा कच्चेपणा दूर होत नाही. तर एक 2-3 मिनटं मध्यम गॅसवरती याला मी चांगलं परतून घेतलेलं आहे आणि मस्त असं हे छान परतून झालं की त्यानंतर आहे ना यामध्ये आपण घालणार आहोत आपण तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी. ह्या भाजीसाठी आपण कांदा खोबऱ्याचं वेगळं असं वाटण केलेलं नाही आहे, फक्त एवढंच वाटण करून आपण भाजी तयार करतोय. पण तरीसुद्धा भाजी चवीला मात्र अगदी हॉटेलमधल्या भाजीसारखी टेस्टी लागते, चमचमीत होते. तर हे बघा कांदा आणि टोमॅटो छान असे परतून घेतलेले आहेत आणि हे व्यवस्थित आता परतून झाल्यानंतर आहे ना आपण मगाशी दह्यामध्ये सगळे मसाले ॲड करून जी पेस्ट तयार करून घेतलेली होती ती पेस्ट यामध्ये घालायची आणि यालासुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती एक 2 मिनटं या मसाल्यांसोबत चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला वेगळे असे मसाले घालण्याची अजिबात गरज नाही, कारण दह्यामध्येच आपण सगळे मसाले घातलेले होते. फक्त आता याला मध्यम गॅसवरती 2-3 मिनटासाठी चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बघा याला आत्ताच किती छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि याचा तुम्ही रंगसुद्धा बघू शकता. तेल सुटेपर्यंत मध्यम गॅसवरती याला 2 मिनटं परतून घेतलं. त्यानंतर आहे ना यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा मंद गॅसवरती याला थोडंसं शिजवून घेतल्यानंतर याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि रंगसुद्धा याला खूप सुरेख आलेला आहे. आता याला तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं हे शिजलं गेलं की त्यानंतर आहे ना यामध्ये आपण घालणार आहोत पाणी. तर ही भाजी खूप पातळ नसते किंवा खूप घट्टसरसुद्धा नसते, त्यामुळे फक्त मी यामध्ये ना 1 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. खूप जास्त पातळ भाजी चांगली लागत नाही. पाणी घातल्यानंतर याला तळापासून हलवून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ घातलं याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता मोठ्या गॅसवरती भाजीला एक छानशी अशी उकळी काढून घ्यायची. भाजीला मस्त अशी उकळी फुटली की याला तळापासून एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्यानंतर आपण मगाशी ज्या वड्या तयार केलेल्या होत्या त्या वड्या एक एक करून आपल्याला भाजीमध्ये सोडायच्या आहेत. सगळ्या वड्या रश्श्यामध्ये सोडल्या की याला एकदा हलवून खालीवर करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस आपल्याला मंद करायचं आहे आणि मंद गॅसवरती भाजीला चांगलं आपल्याला एक 6 ते 7 मिनटं असं शिजू द्यायचं आहे. म्हणजे मग भाजी अगदी मस्त अशी चमचमीत आणि तरीदार बनून तयार होईल. तर हे बघा जवळपास 6 ते 7 मिनटं मध्यम गॅसवरती भाजी मी शिजून घेतलेली आहे आणि मगाशीपेक्षा भाजीला रंग बघा आता किती सुरेख आलेला आहे आणि छान अशी तरीसुद्धा आलेली आहे. तर अशा रीतीने अगदी वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या चवीची इथे आपली बटाट्याची ही चमचमीत अशी भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. लगेचच आता गॅस बंद करायचा आहे. यावर घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता इथे तुमची ही भाजी खाण्यासाठी तयार झाली. ही भाजी भातासोबत खा, भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, खायला खूप छान लागते. नेहमीची तीच बटाट्याची रस्सा भाजी, सुकी भाजी करून खाण्यापेक्षा अशी ही वेगळ्या चवीची हॉटेलसारखी टेस्टी भाजी जर तुम्ही घरी बनवली तर नक्कीच सगळे आवडीने खाणार आहेत. तर एकदा करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.